आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या लक्षात येतंय ना, तुझी सगळी जबाबदारी तुझ्या घरच्यांनी घेतली होती. त्यांच्यासाठी तू राजकुमारी होतीस आणि राजकुमारीला त्रास होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलेलं. तुझ्या समोरच हे सगळं काही घडलं होतं. आता तरी तुला काही आठवतंय का? दादा, माझा दादा खरा हिरो. बाबा गेल्यानंतर दादानेच सगळं सांभाळलं होतं. आदिशक्ती साम्राज्य सगळं सांभाळलं होतं, वाढवलं होतं आणि मलाही सांभाळलं होतं. तुला आता आठवायला लागले ना? तुला आता तुझा दादा आठवतोय ना? आता तुला तुझी कंपनी आठवते, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्री. आता तुला हेही आठवत असेल की तुझ्या राघवेंद्र दादाने. राघवेंद्र? कोण राघवेंद्र? भाऊ? कोणाचा भाऊ? मला कोणीच भाऊ नाहीये, मी एकटीच आहे. माझ्यासोबत फक्त अंधार आहे आणि त्या अंधारासोबत मी लपाछुपी खेळत असते. ठीक आहे, तुझा कोणी भाऊ नाहीये. मग मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी का आलं होतं? आताही तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? मग नक्की हा सगळा काय प्रकार आहे? माझे असंच असतं. मी कधी हसते, कधी रडते. कधी हसते, कधी रडते. हसते. अदिती, काय आजी? अगं, तुझे मित्रमैत्रिणी बाहेर आलेत, त्यांनी तुला खेळायला बोलवलंय. ठीक आहे, मी जाते आणि खेळ खेळून पटकन येते. मला पण घेऊन जा ना. आज माझा डाव आहे, मी तो आधी खेळून येते. लवकरच तुझीही वेळ येणार आहे, तेव्हा तू पण तुझा डाव खेळशील. खरंच माझी वेळ येईल? मला भीती वाटतीये. मला पण. नक्की मेलाय ना हा? हो, मेलाच असणार ना. ठार झालेला कावळा बघताय? हा कावळा बघ, इथे मरून पडलाय. जिवंत आहे तो. हात नको लावूस, तू खरंच मेलाय. दुष्शक्तींचे चौफेर झाडे ओढून संहारून या वाचव अमाते. जय देवी जय देवी जय आदिशक्ती जय आदिशक्ती. येता तुझे बस. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून सांगतो, हा मॅटर मला जास्त सिरियस वाटतोय.
आज कावळा जिवंत केला, उद्या मुर्दा जिवंत केला तर? फोन लाव. कोणाला? हॅलो. हॅलो, ॲज अ PA कोरोना बोलतोय. बॉसला तुमच्याशी बोलायचंय. बस. हॅलो, मी काय म्हणतो, काय झालं? आत्ताच तो कावळा उडाला, हे खरं आहे ना? हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला इथं बसून सगळं काय कळतंय. ती आली, कावळा मेल्याचं तिला सगळ्यांनी सांगितलं, पण ती कुणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिने तो उचलला, त्यामध्ये जीव फुंकला आणि आकाशामध्ये उडवला. खरं का खोटं? तिचा बंदोबस्त कसा करायचा ते मला माहित आहे. त्या पोरीच्या बाबतीत जे काही कळायचंय ते मला कळून चुकलेलं आहे. आता आमच्यातच खेळ सुरू झालाय. आमच्यातला पहिला डाव ती जरी जिंकली असली तरी उद्या तिची सुटका नाही. तुम्ही फक्त त्या कमिशनरला बोलून घ्या. उद्या ती पोरगी पोलिसांसमोर सगळं खरं काय ते सांगणार आणि त्याच वेळी तुम्हाला पण कळणार मी काय चीज आहे ते. या बाबतीत आपला विश्वास आहे हो तुमच्यावर. तो तुम्हाला ठेवावाच लागणार. हा सगळा विश्वासाचा खेळ आहे आणि या खेळाचा पहिला डाव मी आज रात्रीच खेळणार आहे. ओम भैरवे नमः. ओम चंडिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. ओम कालिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. ओम फट स्वाहा. हे आदिमाय, हे आदिशक्ती, तूच ती अदिती. मी तुला ओळखलंय पण तू अजून मला ओळखलेलं नाही. त्या घरात येऊन तू माझ्या भक्ताच्या जीवाला घोर लावलाय म्हणून तुझ्यासाठी हा हिमालयातून अघोरी पण बोलवलाय. याचा तंत्र माझा मंत्र, याची शक्ती माझी युक्ती. आता तुला देणार कायमची मुक्ती. हॅलो. हॅलो, कमिशनर सर, प्रिन्स बोलतोय. बोला प्रिन्स साहेब. तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. रिक्वेस्ट कशाबद्दल? तुम्हाला आपल्या घरी येता येईल का? तुमच्या घरी? का? नाही, तुमच्या स्टाफने जी आदिती म्हणून पोरगी आपल्या घरी आणून सोडली आहे ना, ती आपली खरी आदिती नाहीच. अहो काही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय ना? आणि काय पुरावा आहे? जे काही आहे ना ते आपण तुमच्या समोर सिद्ध करतो. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, घरी या तुम्ही. ठीक आहे, पण जर तरला जागाच नाही. तुमच्या समोर सिद्ध करणार की ती पोरगी आदिती नाहीये. शब्द आहे आपला. ठीक आहे, आपण वेळ कळवतो आणि वाट बघतो. धन्यवाद. आपण आज मंदिरात का आलोय हे मला अजूनही कळत नाही. प्रिन्सची कृपा, त्यांनी जबरदस्ती पाठवलंय ना इथे. नॉर्मली देवळात आल्यावर मन शांत होतं, पण आपल्या प्रिन्सने मंदिरात पाठवल्यामुळं माझं मन धडधडायला लागलं ना. पण का? जो कधीच देवदेव न करणारा त्याने आपल्याला पाठवलंय मंदिरात. हो ना, ते पण एवढ्या घाईघाईत पाठवलं की आज मला माझं तीर्थच घेता आलं नाही ना. मला असं वाटतं त्याने आपल्याला प्रायश्चित्त घ्यायला पाठवलं असलं. प्रायश्चित्त ते घेतात ज्यांनी पाप केलेले असतात. मग तुला काय म्हणायचंय? आपण पाप केली नाहीयेत का?
आपण फक्त पाप केलंय, पण आपला प्रिन्स या बाबतीत पाप का बी बाप आहे ना. आणि हेच कारण असेल ना तर सगळ्यात आधी त्यांनी मंदिरात यायला पाहिजे. आपण फक्त हात जोडून सेटलमेंट करू शकतो, पण त्यांनी तर डायरेक्ट नाक घासलं पाहिजे. तू स्वतः न येता त्याने आपल्याला पाठवलं म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. एकतर तो देवाला घाबरत असणार, नाहीतर मग त्याच्या डोक्यात काहीतरी गेम प्लॅन चालू असणार. मी काय म्हणतो, तुम्ही म्हणत असाल तर मी कोरोनाला. नाही, अजिबात नाही. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची, गोंधळ नाही घालायचा. बस 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 बस. मुद्द्याचं बोल. हा, मांत्रिक बाबाने घराबाहेर होम हवन सुरू केलंय. मग आपल्या घरातले आता कुठे आहेत? तुम्हीच तर त्यांना देवळात पाठवायला सांगितलं होतं ना, पाठवून दिलं. हे जे काही तू केलंयस ना, आवडलंय आपल्याला. बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे तुमच्या घरातले एक वेळ स्वतःवर विश्वास ठेवतील पण देवावर नाही, मग त्यांना देवळात कशासाठी पाठवलं? कारण आपण आता जे काही करणार आहे ना त्यामध्ये आपल्याला घरातल्यांची लुडबुड नको आहे. आपल्याला आज हा विषय कायमचा संपवायचा आहे. आधी तिचं खरं रूप जर त्यांना कळलं असतं तर विषयाला उगाच फाटे फुटले असते. आता आधी तिचा मॅटर बंद करायचा आहे. आला का द्या. एक नंबर बॉस. म्हणजे आधी लोक बोलायचे एका दगडात 2 पक्षी मारले म्हणून, पण आता तुम्ही एका दगडात ओम फट स्वाहा. ओम कालिकाय नमः, ओम चंडिकाय नमः, ओम रणचंडिकाय नमः. बॉस, मागच्या वेळेला हे दारातूनच पळून गेले होते, म्हणजे समोरच्या उमेदवाराची पॉवर बघून. आता तसं होणार नाही ना? नाही, ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं. मी आज कमिशनर साहेबांना घरी बोलवलं. या सगळ्या गोष्टी नक्की ठीक होतील ना? 100%, 101%, 1000%. मी रात्रभर जागून आणि त्या अघोरी बरोबर बसून एक भस्म तयार केलाय. एकदा का ते भस्म त्या पोरीच्या कपाला लावलं काय तिचा खेळ खाल्ला, मग ती कोण आहे ते तुम्हाला कळणार आणि मी काय करू शकतो तेही तुम्हाला कळणार. ओम फट स्वाहा. ओम चंडिकाय नमः, ओम रणचंडिकाय नमः, ओम भैरवाय नमः, ओम चंडिकाय नमः, ओम फट स्वाहा. ओम भैरवाय नमः, ओम कालिकाय नमः. आम्ही काय कुणाचे खातो, तो देव आम्हाला देतो, तो देव आम्हाला देतो. काय रे भाऊ, तुला काय भिकारी दिसून राहिलो का बाई? तुला किती वेळा सांगितलं नीट वागत जा, नीट बसत जा. नीटच बसलो होतो ना अक्का, पण एकाच जागी किती वेळ बसून राहायचं याला पण काही लिमिट असते ना. बसून बसून फार फोडालेत ना. अजून किती वेळ मंदिरात बसायचं देव जाणे. जोपर्यंत कोरोना आपल्याला घरी या असं सांगत नाही तोपर्यंत. अबे मग त्याला फोन करा ना. मग काय झालं? तू फोनच उचलत नाहीये. म्हणजे नक्कीच प्रिन्स दादाने फोन उचलायचा नाही असं सांगितलं असणार. आजकाल प्रिन्स असं का वागतो ना हेच मला कळत नाही. त्याचं वागणं बघून कधी कधी मला संशय येतो, हा नक्की माझाच मुलगा आहे ना.
मलाही आजकाल खूप भीती वाटते ग त्याची. म्हणजे आता पण बघ ना, त्याला आपल्यापेक्षा कोरोना जास्त महत्वाचा आहे. त्या दिवशी पण बाहेर गेले आणि रात्रभर आले नाही. कुठे गेले, का गेले, काही सांगितलं नाही. दोघांचा ना नक्की काय प्लॅन चालू आहे ना हेच कळत नाही. मला कळून पण राहिलं आणि दिसून पण राहिलंय. तुला सांगतो अक्का, ही दोघं नक्की त्या आदितीच्या मागे हातून लागले असणार आणि आता पण ते तिच्याच बाबतीत काहीतरी करत असणार बघ. ओम भैरवाय नमः. ओम कालिकाय नमः. ओम चंडिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. ओम भैरवे नमः. हॅलो सर. हॅलो सर, अगदी टायमिंगला आलाय तुम्ही या माझ्या बरोबर. तुम्हाला आज दाखवून देतो खरी आदिती कोण येते. कोण आहे आणि हा सर्व प्रकार काय आहे? अहो सर, हाच तर आपल्याला आदितीचं खरं रूप दाखवून देणार आहे. प्रिन्स, या अशा कोणत्याही गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही आणि या माणसावर विश्वास ठेवून जर तुम्ही मला बोलवलं असेल तर मी. सर 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 प्लीज प्लीज, हे बघा, तुम्हाला ह्याच्यावर विश्वास नाहीये, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही या माझ्या बरोबर, मी तुम्हाला सगळं दाखवून ओम देतो. भैरवे नमः. ओम कालिकाय नमः. ओम चंडिकाय नमः. ओम रणचंडिकाय नमः. हे आदिमाय, आदिशक्ती, आदिती, तुला शेवटचा आवाज येतोय. सुकाट्यानं बाहेर ये, आज तुझी सुटका नाही. ओम भैरवे नमः. ओम कालिकाय नमः. ओम चंडिकाय नमः. मिस्टर प्रिन्स, हा काय पोरकटपणा आहे? अहो, तुमच्या शब्दाला मान देऊन मी इथे आलो. तुम्ही सिरियसली काहीतरी बोलताय असं मी समजत होतो, पण हे इथे जे काय चाललंय ना, त्याने तुम्ही माझाच नाही, माझ्या संपूर्ण डिपार्टमेंटचा अपमान केला. सर
सर सर ऐका ना प्लीज. तुझी हिंमतच कशी झाली मला हात लावण्याची? तुला काय वाटलं मी तुझ्या सहज हातात येईल? असा विचार करण्याआधी मी कोण आहे याचा आधी विचार करायचा. या माहित आहे मी कोण ते? बघायचंय तुला मी कोण आहे ते? सर सर प्लीज ऐका ना. आम्हाला तोंडावर पाडलेलंच आहे, तुम्ही कशाला पडताय? अशी ना तशी माती खाल्लेलीच आहे, उठा आता.